Okay, the third problem now we will see. The problem on work done is going on. तीसरा problem पहा आता काय आहे? Calculate the constant external pressure. Calculate the constant external pressure. We have to calculate P is equal to what? Calculate the constant external pressure. आपल्याला pressure काढायचा. Pressure required to compress. काय करायचं आपल्याला आता? Compress 2 moles. N is equal to given. N is equal to किती मोल आहे? 2 moles. 2 moles of an ideal gas from volume of volume given आहे आपल्याला. V1 is equal to किती आहे? 25 dm cube. V1 is equal to 25 dm cube. 2 V2 is equal to किती आहे? V2 is equal to 13 dm cube. V2 is equal to 13 dm cube. When the work obtained is W is equal to किती आहे? W is equal to 4862.4 joules. तर आपल्याला हे गिवन आहे, याच्यामध्ये प्रेशर काढायचं आहे P. तर हा फॉर्म्युला सोडवण्यासाठी आपल्याला आता काय करावं लागणार आहे? सर्वात आधी फॉर्म्युला लिहिणार. तर सोल्युशन पहा, चला बोला आता सोल्युशन कसं लिहिणार आपण? फॉर्म्युला W is equal to काय फॉर्म्युला आपला? W is equal to minus P delta V. W is equal to what? Minus P delta V. So we have to calculate this P pressure. Delta V म्हणजे काय? V2 minus V1 हे गिवन आहे. V2 minus V1 हे व्हॅल्यू पुट अप करता येते आपल्याला. W ची किंमत दिलेली आहे आपल्याला, पण W कशात दिलं? जूल मध्ये दिलं. W is given in joule. W is equal to how much? 4862.4 हे कशामध्ये दिलेलं आहे? जूल मध्ये दिलेलं आहे. याला आपल्याला dm क्यूब मध्ये आपण कन्वर्ट करू. dm क्यूब बार. आताच आपण पाहिलं 1 dm क्यूब बार 1 dm क्यूब बार is equal to how much joule? 100 joules. 1 dm cube bar is equal to 100 joule. Therefore W is equal to याला जूल ला बार मध्ये करण्यासाठी 486.4 डिवाइड बाय किती करायचं? 100 म्हणजे हे किती होईल? पॉइंट आता हा पॉइंट जो आहे डिवाइडेड बाय 100 आहे, म्हणजे दशांश 2 अंकानंतर इकडे लेफ्ट हँड साइडला सरकेल. लेफ्ट हँड साइड कोणती आहे? डावी बाजू दिस वन. मग दशांश लेफ्ट हँड साइडला सरकल्यानंतर कुठे होईल? हे शिफ्ट इज इक्वल टू 48.624 हे कशात आलं आता? जूल होता. जूलचं रूपांतर केलं आपण कशामध्ये? dm क्यूब बार. जूलचं आपण कन्वर्जन केलं कशामध्ये? dm क्यूब बार. सो दिस इज W इज इक्वल टू हाऊ मच? 48.624 dm क्यूब बार. आता याला आपण काय करूया? ही व्हॅल्यू पुट अप करू या फॉर्म्युल्यामध्ये. सो देयरफॉर W इज इक्वल टू काय फॉर्म्युला? मायनस P डेल्टा V. So W is equal to minus P. Delta V is equal to what? Delta V म्हणजे काय? V2 minus V1. V2 minus V1 काय सांगा? Minus P. V2 ची व्हॅल्यू. Put the value of V2. V2 is equal to how much? 13 minus V1 is equal to how much? 25. So it comes is equal to minus P. 13 minus 25 किती होईल? Minus 12. So minus 12 minus minus काय होईल? प्लस होईल. आता मायनस मायनस प्लस P into किती? 12. W ची व्हॅल्यू गिवन आहे आपल्याला. W ही काढलेली आपण W. The value of W is equal to how much? 48.624. So put the value, it is 48.624. By putting the value, finally we will get therefore P is equal to काय होईल आता? 12 डिवीजन मध्ये जाईल. सो 48.624 डिवाइडेड बाय 12. आता पहा भागाकार आहे. 12 1 12 12 2 24 12 3 12 चौक किती होईल? 48. 12 चा पाडा 12 चौक 48. त्यानंतर काय होईल आता? पॉइंटला पॉइंट आहे इट इज 6. 6 ला भाग जाणार का आता? 6 ला भाग जाणार नाही. मग 12 किती घ्यायचं आपल्याला? 0 घ्यावं लागेल. मग आता 62 आहे. 62 ला काय करावं लागेल आपल्याला? 12 पंचे किती भाग बसतो? 12 पंचे 60. किती उरले? 2 उरले. 2 उरल्यानंतर आता किती भाग जातो? 12 दोन्ही 24. हे कशात आलं आन्सर आता? बार मध्ये आलं. दिस इज इन बार. व्हाय? बिकॉज द युनिट ऑफ याची युनिट काय आहे? dm क्यूब बार. dm क्यूब बार. आणि याचा युनिट काय? 12 dm क्यूब. हे dm क्यूब कॅन्सल झाले आणि कशात आन्सर आला? बार मध्ये. सो दिस इज द फायनल आन्सर. 4.052 pressure. P is equal to how much pressure? 4.052. This is P. The value of P we have calculated.
आपल्याला विचारलं होतं कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा कॉम्प्रेस असतो, कॉम्प्रेस असेल तर पॉझिटिव्ह येते, कॉम्प्रेस असेल तर W कसा येतो? पॉझिटिव्ह. W ची किंमत नेहमी पॉझिटिव्ह असते ही कॉम्प्रेस असला तर. W ची किंमत निगेटिव्ह केव्हा येते? एक्सपांड असला तर. एक्सपांडेड निगेटिव्ह सिस्टीम मधून कुठे जाणार? सराउंडिंगला जातो एक्सपांड मध्ये. आणि कॉम्प्रेस म्हणजे वर्क कोणामध्ये येतो? सिस्टीम मध्ये येतो. कॉम्प्रेस पॉझिटिव्ह. साइन हे इम्पॉर्टंट आहे, साइन कन्व्हेन्शन आपण पाहिले होते. पॉझिटिव्ह साइन, निगेटिव्ह साइन. सो देयरफॉर P किती होईल? P किती आला? 4.052 बार. युनिट घ्यायचं, युनिटला अर्धा मार्क असतो. 4.052 बार. दिस इज द फायनल आन्सर. Okay. The fourth problem now. Read the problem first of all. पहिला प्रॉब्लेम वाचायचं केव्हा प्रॉब्लेम दिला तर प्रॉब्लेम काय आहे आपल्याला वाचा. 2 moles of an ideal gas. 2 moles बघा. मोल किती आहेत? मोल n लिहायचं काय म्हणतो आपण याला? गिवन डेटा. गिवन. तर काय गिवन आहे बघा, किती मोल आहेत? n 2 मोल. n किती मोल आहेत? 2 moles of an ideal gas are expanded isothermally and reversibly. Isothermally आणि रिव्हर्सिबली आठवतं तुम्हाला? आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली शब्द महत्वाचा आहे. फ्रॉम 20 लिटर, फ्रॉम व्हॉल्यूम बघा V1 दिली आहे. V1 किती आहे? 20 लिटर. L लिटर्स. 20 लिटर्स टू किती लिटर दिली आहे? 30 लिटर. V2 किती लिटर आहे? 30 लिटर. V1 20, V2 30 लिटर ऍट 300 केल्विन. ऍट टेम्परेचर दिलेला बघा T किती केल्विन आहे? 300 केल्विन. V1 V2 किती आहे? 20 आणि 30 लिटर. कॅल्क्युलेट द वर्क डन. आपल्याला काय काढायचं आहे? वर्क डन. कॅल्क्युलेट द वर्क डन. W कॅल्क्युलेट द वर्क डन. W काढायचा वर्क डन. R ची किंमत दिली आहे. R ची कोणाची किंमत? R ची किंमत. गॅसची किंमत कॉन्स्टंट. R गॅस कॉन्स्टंट असतो. तुम्हाला माहित आहे गॅस कॉन्स्टंट किती असतो? किंमत 8.314 J per K per mol. 8.314 J per K per mol. ओके. आता पहा या प्रॉब्लेम मध्ये काय आहे? आयसोथर्मली आहे आणि रिव्हर्सिबली आहे. रिव्हर्सिबल आठवतं तुम्हाला? काल मी म्हटलं होतं जेव्हा रिव्हर्सिबल प्रोसेस असतो तेव्हा काय होते? वर्क कसा होतो? मॅक्सिमम वर्क होतो. रिव्हर्सिबल प्रोसेस आहे म्हणून कसा होईल वर्क? मॅक्सिमम. सो W max हा प्रॉब्लेम आहे W max चा. W max फॉर्म्युला बोला तुम्हाला माहित असेल. W max काय फॉर्म्युला आहे? -2.303 nRT log to the base 10 V2 by काय आहे? V1. This is the formula. This is given and this is V1. Now W max काय आहे? -2.303 nRT log to the base 10 V2 by V1. फॉर्म्युला पाठच करा. W max -2.303 nRT log to the base 10 V2 by V1. This is the formula. We are calculating W max. हे कसं ओळखायचं? रिव्हर्सिबल इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिव्हर्सिबल वरून ओळखायचं. रिव्हर्सिबल इम्पॉर्टंट आहे म्हणून याची किंमत पुटअप करा. -2.303 इंटू n. n किती आहे? 2 मोल्स इंटू R ची किंमत किती आहे? 8.314 इंटू टेम्परेचर किती आहे? R ची किंमत बघा किती आहे? R ची किंमत 8.314. n किती आहे? 2 मोल्स. ओके. nRT log to the base 10 T टेम्परेचर किती आहे? टेम्परेचर 300 K. टेम्परेचर कशामध्ये दिलेला आहे? 300 K इंटू काय राहिला आता? log to the base 10 V2 ची किंमत बोला किती आहे? V2 30 आहे डिवाइड बाय V1 ची किंमत किती आहे? 20 आहे. ओके. V1 ची किंमत आणि V2 30, V1 किती आहे? 20. मग हे व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर काय होईल? -2.303 इंटू 2 इंटू 8.314 इंटू 300 इंटू log to the base 10 3/2. पॉइंट गेट कॅन्सल. 3/2 किती होते? बे उरला किती? 1. बे पंचे 10. log to the base 10 1 पॉइंट किती होईल? 5. log to the base 10 1.5. So by putting the value next -2.303 into 2 into
as it is 2 into 8.314 into 300 into log to the base 10. हे असं बघायचं आपण log ज्या प्रकारे बघतो. तर log of 1.5 असेल तर काय घेतो आपण 0. ठीक आहे. एक आहे, एकामधून एक गेला किती राहतो 0. 0.15 चा 0 मध्ये बघायचं. बघा 15 चा 0 मध्ये किती आहे? 15 चा 0 मध्ये किती येतो? 1761. लॉग मध्ये बघितल्यानंतर 15 चा 0 मध्ये किती येतो? 1761. बघा हे लॉग ऑफ ज्या प्रकारे आपण लॉग बघतो 1.5 चा लॉग तेच बघायचं. 0.15 चा 0 मध्ये बघायचं आहे की नाही. 15 चा 0 मध्ये किती येतो? 1761. मग ही व्हॅल्यू पुट अप करायची. मग फायनल गुणाकार सगळा गुणाकार करायचा. त्याला लागलं तर शॉर्ट करायचं पहिला. अजून एक स्टेप -2.303 into 2 गुणिले 300 किती होईल? 600. 2 into 300. How much it is? 600 multiplied by how much? 8.314 into 0.1761. जस्ट मल्टिप्लिकेशन आहे सगळ्याचा गुणाकार आहे. आता लॉग पाहून गुणाकार करायचा आणि मायनस मध्ये आन्सर येईल. हा सगळा आन्सर पूर्ण कॅल्क्युलेट केल्यानंतर द विल गेट द फायनल आन्सर विल बी -2023 joules. It will be -2023 joules. हे आन्सर येईल युनिट जूल मध्ये. कसं? याचा युनिट आहे के. ओके. याचा युनिट काय? जे पर के पर मोल. जे पर के पर मोल. याचा युनिट काय नाही? 2 मोल्स. याचे काय मोल्स आहेत? हे मोल कटले, हे के कटले. मग आन्सर काय येईल? कशामध्ये येईल? जूल मध्ये येईल. द फायनल आन्सर विल बी जूल. हे लिटर एटमॉस्फियर V1 to V2 हे लिटर गेट्स कॅन्सल. इथे युनिट येईल का याची? नाही युनिट येणार काहीच. सो फायनल आन्सर विल बी इन जूल्स. दिस इज द जूल. किलो जूल मध्ये करण्यासाठी काय करावं लागते? कितीने? जूलचे किलो जूल करण्यासाठी 10 to the power of -3 ने गुणाकार करावा लागेल. सो फायनल आन्सर Wmax is equal to हा आला. Wmax is equal to काय आला? -2023 joules. हा सिंपल गुणाकार करायचा. सगळ्याचा लॉग बघायचं. लॉग ऑफ 2.303 आणि याचा लॉग बघायचा. लॉग ऑफ 600 येते तुम्हाला. लॉग ऑफ 8.314 आणि लॉग ऑफ परत हे बघायचं 0.1764. हा सगळा लॉग बघून अँटी लॉग पाहिल्यानंतर तो फायनल आन्सर आपल्याला काढता येईल. तो फायनल आन्सर किती येईल? -2023 joules. This will be the final answer. What is final answer? Wmax is equal to. So Wmax is equal to, we have got the final answer किती येईल? -2023 joules. Okay. कंटिन्यू करायचं.